नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये अनिशा घाबरते कारण इथे गुरुजी जाताना तिला म्हणत असतात की कितीही मोठं संकट आलं तरी दोघीजणी एकमेकींचा हात सोडू नका. दोघीजणी एकमेकींचा हात घट्ट पकडून उभे राहा त्या संकटाच्या समोर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिला खूप भीती वाटते. अनिशा म्हणते, काव्या अगं हे असं डीपली का एवढं बोलून गेले? ते ऐकूनच मला भीती वाटली. ते जसं बोलतायत तसं खरोखर घडतंय की काय असं वाटतंय आता मला. तेव्हा काव्या म्हणते, अनिशा हे गुरुजी जे काही बोलतात ना ते खरं होतं. हे आहेत ना भाकीत करतात की पुढे जाऊन काय होणार आहे ते. काहीतरी संकट नक्कीच येणार असेल म्हणूनच त्यांनी आता आपल्याला सांगितलं. तेव्हा इथे अनिशा घाबरते. अनिशा म्हणते, काय कुठलं तरी संकट नक्की येणार आहे? अरे बापरे, मला तर ऐकूनच भीती वाटते. तेव्हा इथे काव्य म्हणते, जाऊ दे गं, एवढा विचार नको करूस आता. तेव्हा इथे अनिशा विचारत असते, काव्या अगं पण कशाबद्दल बोलत होते, काही कळलं का तुला? तेव्हा इथे काव्या म्हणत असते, नाही गं ते सटवाई असं ती म्हणते आणि म्हणते, नाही काही नाही काही नाही असं ते काही म्हणालेले नाही आहेत. बरं चल ना, आपण आता जाऊया, आपलं लेक्चर सुरू होईल. त्याआधी एक काम कर, तुझा मोबाईल दे, मला ताईला फोन करायचा आहे, नाहीतर उगाच ताई काळजी करत बसेल. तेव्हा इकडे अनिशा म्हणत असते, अगं काव्या माझा फोनच स्विच ऑफ आहे गं, त्याला चार्जच झालेलं नाही आहे. आपल्या इथे लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे ना, पॉवर सेविंगचा, त्याच्यामुळे मोबाईल चार्जच झालेला नाही आहे माझा, म्हणून स्विच ऑफ आहे. राहू दे, नंतर मी चालू करेन. तेव्हा काव्या म्हणते, आपण एक काम करूया, कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन बसूया, माझं डोकं शांत व्हायची गरज आहे. ती म्हणते, नाही नको, महत्त्वाचं लेक्चर आहे, आधी आपण जाऊन थोडा वेळ बेंचवर बसूया का? तेव्हा गुरुजी आता म्हणत असतात की खूप मोठं संकट येणार आहे आणि मी काही करू शकत नाही. देवा, आता तुला सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ सगळीकडे काव्याचा फोटो दाखवत असतो आणि विचारत असतो, तुम्ही यांना पाहिलंत का? तुम्ही यांना पाहिलंत का? सगळेजण नाही नाही असंच म्हणत असतात. पण बिचारा पार्थ काही हार मानत नाही. तो रस्त्यावरती उतरलेला असतो आणि सगळ्यांना विचारत असतो, तुम्ही यांना पाहिलंत का? सगळेजण नाहीच म्हणत असतात. आणि तेव्हा पार्थचा जीव आता काव्यासाठी कासावीस झालेला असतो. पार्थ सगळीकडे काव्याला शोधत असतो. काव्या कुठे गेली असेल म्हणून त्याला टेन्शन आलेलं असतं. प्रेक्षकांनो, इथे आता काव्या घर सोडून गेले या गोष्टीवरती त्याचा विश्वासच बसत नाही. म्हणजे मोबाईल घरी राहिला आहे, कपडे अस्ताव्यस्त आहेत, पुस्तकंसुद्धा अर्धी तिथेच आहेत आणि काय तर म्हणे इथे काव्या घर सोडून गेले. हे कसं शक्य आहे? त्याच्यामुळे पार्थला टेन्शन आलेलं असतं. पार्थ आता सगळीकडे रस्त्यावरती फिरत काव्याला शोधत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता आलेली असते रम्या. रम्या म्हणत असते, पण भास्कर काका तुम्ही हे सगळं कसं काय मॅनेज केलं? म्हणजे तुम्ही आणि आई दोघांनी एकत्र येऊन हे सगळं प्लॅनिंग केलं तरी कधी? तेव्हा इथे आता मानिनी सांगत असते की याला सुरुवात कुठून झाली. जेव्हा इथे मानिनीला नंदिनीकडून बदला घ्यायचा होता तेव्हा तिने भास्कर काकांना फोन करून एका कॅफेमध्ये बोलावलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भास्कर काका आपल्या मुलीसाठी रडत असतात. पार्थबरोबर लग्न झालं नाही म्हणून शनायाने स्वतःला खूप जास्त त्रास करून घेतलेला असतो आणि त्यामुळेच इथे भास्कर काका आता रडत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, वसू आत्या म्हणत असते, भास्कर शनायाच्या बाबतीत जे काही झालं अत्यंत चुकीचं झालं आणि माझ्या मुलीच्या बाबतीत म्हणजे रम्याच्या बाबतीत सुद्धा तेच झालं रे. आपल्या एकुलत्या एक मुली, इतक्या लाडक्या, त्यांना जे हवंय ते आपण सगळं दिलं, काहीसुद्धा कमी पडू दिलं नाही त्यांना आपण. पण जेव्हा त्यांच्या लग्नाची वेळ आली तेव्हा त्यांना आपल्या आवडत्या मुलाबरोबर लग्न करता आलं नाही. कुणामुळे? त्या नंदिनीमुळेच ना. अरे जेव्हा शनायाला पार्थबरोबर लग्न करायचं होतं तेव्हा तू प्रेमाने धनंजयला समजवायला गेलाच होतास ना. त्याला सांगितलंस ना की नंदिनीला मागे हटायला सांग म्हणून. पण नंदिनी मागे हटले नाही. आणि माझ्या रम्याने सुद्धा झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या रे. तिने त्या गोळ्या खाल्ल्यानंतर तिची अवस्था तर फारच बिकट झाली होती. पण तरीसुद्धा नंदिनी मागे हटली नाही. तिने हट्टच केला की पार्थबरोबरच लग्न करेल म्हणून. मग आपल्याला आता आपल्या मुलींच्या अपमानाचा बदला तिच्याकडून घ्यायला नको?
तुझी शनायाची जी अवस्था आहे कुणामुळे आहे? त्या नंदिनीमुळेच ना. मग आता तिला शिक्षा मिळायला नको का? तेव्हा इथे भास्कर काका म्हणतात, पण वसुताई, अगं तू बघितलंस ना, त्यांची तरी लग्न कुठे झाली आहेत? त्या नंदिनीचं कुठे पार्थबरोबर लग्न झालं आहे? तेव्हा इथे वसू म्हणते, अरे नाही झालं, पण आपल्या मुलींची लग्न त्याच्याबरोबर का नाही झालं? ठीक आहे, माझ्या रम्या नाही, पण तुझ्या मुलीचं तरी लग्न झालं का त्याच्याबरोबर? बरं शनयाचं नाही, रम्याचं तरी झालं नाही ना. मग हे सगळं कुणामुळे? नंदिनीमुळेच ना. आणि जर आपण त्या नंदिनीकडून या सगळ्याचा बदला घेतला ना, तर शनायाला सुद्धा आनंदच होईल, तिला सुद्धा बरंच वाटेल ना. मग आता बघ, तुला विचार करायचा आहे, तू माझी साथ देशील की नाही? नसेल द्यायची तर मी जाते. तेव्हा इथे भास्कर काका म्हणतात, नाही नाही वसुताई, मी आहे तुझ्याबरोबर. आणि मग इथे भास्कर आणि वसू आत्या दोघांनी मिळून इथे नंदिनीला फसवायचं ठरवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रम्या म्हणत असते, अरे बापरे, म्हणजे तुम्ही दोघांनी तेव्हापासून तयारी केली आहे का ही सगळी? आणि मग तुम्ही आता नंदिनीला कसं काय फसवणार? तेव्हा इथे वसू म्हणत असते, आम्ही नाही गं, नंदिनीला फसवणारे आम्ही नाही. आम्ही तर फक्त प्लॅनिंग करून ठेवलं आहे, पण फसवणारी व्यक्ती आहे जीवा. जीवाच इथे नंदिनीचं स्वप्न उद्ध्वस्त करून टाकणार आहे. तेव्हा रम्या म्हणते, कसं काय? जीवा कसं काय हे स्वप्न तिचं उद्ध्वस्त करून ठेवेल? तेव्हा इथे भास्कर काका म्हणतात, रम्या, अगं या सगळ्याची सुरुवात तुम्ही दोघींनी तर कधीपासूनच केली होती. तेव्हा रम्या म्हणते, काय? आम्ही दोघींनी कधी या सगळ्याची सुरुवात केली होती? तेव्हा वसू म्हणते, रम्या, अगं तुला माहिती नाही आहे का? जेव्हा जीवा घरामध्ये रिकामटेकडा बसायचा तेव्हा आपणच नाही का म्हणायचो? म्हणजे आपण तसं प्लॅनिंग केलं होतं की तू तर काय घरामध्ये फक्त रिकामटेकडा बसलेला असतोस, तुला बाहेर जाऊन काम करता येतच नाही ना. फक्त यायचं, खायचं, प्यायचं आणि जिम करायची, बाकी तुला जमतं तरी काय? तेव्हा जीवा म्हणतो की तुम्हाला काय झालं आहे? तुम्हाला बघवत नाही आहे का? मी घरामध्ये आलेलं, घरामध्ये राहिलेलं बघवत नाही आहे तुम्हाला? तेव्हा तिथे नंदिनी येते. नंदिनी म्हणते, तुम्हाला काय करायचं आहे? जीवा काम करत नाही, जीवा रिकामटेकडे बसतात. तुम्हाला काय करायचं आहे त्याच्याशी? ते काम करतील नाही तर नाही करणार, तो त्यांचा कॉल आहे, तुम्ही मध्ये बोलायचं नाही. आणि तेव्हा वसू म्हणते, अगं तोच आपल्या नाटकाचा भाग होता. कारण मग त्याच्यानंतर काय झालं, मग जीवाला आता घरामध्ये रिकामटेकडा बोलल्यानंतर त्याला काहीतरी काम करायचं होतं. मग त्याने जे प्रेझेंटेशन तयार केलं होतं, त्याचं जे स्वप्न होतं ते त्याने पूर्णपणे तयार केलं. आणि तो नंदिनीजवळ फंडिंगबद्दल बोलत होता. तो नंदिनीला सांगत होता की मी माझं जे स्टार्टअप सुरू करतोय ना, तर मला असं वाटतं की त्याला कुणी फंडिंग करेल की नाही. मला माझं स्वप्न तर पूर्ण करायचं आहे, पण माझ्या स्टार्टअपला फंडिंग मिळेल का? तेव्हा नंदिनी म्हणते, नक्की मिळेल. तुमचं प्रेझेंटेशन बघितल्यानंतर तुम्हाला कितीतरी इन्व्हेस्टर असे असतील जे फंडिंग नक्की करतील. तेव्हा इथे आता ते बोलणं वसूने ऐकलेलं असतं. तेव्हा तिला कळतं की इथे आता संपूर्ण प्लॅनिंग जीवाचं तयार आहे, फक्त त्याला फंडिंगची गरज आहे. आणि ते ती भास्कर काकांना सांगते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आता इथे वसूला समजलेली असते, ती म्हणजे नंदिनी जीवाला सांगत असते की उद्या आमची 10th ॲनिव्हर्सरी आहे, म्हणजे आनंद निवासची 10th ॲनिव्हर्सरी आहे. पण त्याच वेळेला इथे आनंद निवासचं 10 वर्षाचं ॲग्रीमेंटसुद्धा संपतं आहे ना, म्हणजे ती जागा मी रेंटवर घेतलेली आहे. तेव्हा मला रेंट रिन्यूसुद्धा करून घ्यायचं आहे त्याच दिवशी. पण ते होईल ना, कारण का जे त्या जागेचे मालक आहेत ना, जे ओनर आहेत, त्या काकांचा फोनच लागत नाही आहे. ते माझा फोनच घेत नाही आहेत. कदाचित ते आउट ऑफ इंडिया असतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता वसूला ते सुद्धा कळलेलं असतं. तेव्हा वसू भास्कर काकांना म्हणते की आता जीवाला त्याचं प्रोजेक्ट सुरू करायचं आहे, त्यासाठी एखादी जागा लागणारच आहे. आणि मग तिथे जाऊन आता भास्कर काका त्याला फंडिंग करतील असं त्यांनी सांगितलेलं असतं. भास्कर काका म्हणतात, मी गेलो, त्याला मी चार्जर दिला लॅपटॉपचं आणि त्याला मी फंडिंग करेन असं सुद्धा सांगितलं. मग आता इथे भास्कर फंडिंग करणार आहे. मग आता जागासुद्धा त्यांनीच निवडलेली होती आणि जागा होती ती म्हणजे नंदिनीचा आनंद निवास. तीच जागा आता इथे भास्करने निवडली आणि त्या पेपरवरती सह्या केलेल्या आहेत जीवाने. तेव्हा इथे नंदिनीला असं वाटते की जीवाने हे सगळं जाणून बुजून केलेलं आहे, पण जीवाला तर माहितीच नव्हतं की प्रोजेक्टसाठी इथे भास्करने नक्की जागा बघितले तरी कुठली. त्यानंतर प्रेक्षकांनो, नंदिनी जीवा घरी येतात तेव्हा जीवा म्हणत असतो, नंदिनी प्लीज प्लीज एकदा माझं ऐकून तरी घे ना. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा हे बघा,
प्लीज तुम्ही माझ्या मागे मागे करू नका, मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे, तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो मानिनी येते आणि म्हणते, काय काय चाललं आहे काय? काय चाललं आहे तुमच्या दोघांचं नंदिनी? एवढ्या जोरात का ओरडतेस तू त्याच्यावरती? तेव्हा इथे नंदिनी म्हणते, सॉरी सॉरी आई, पण बघा ना जीवा हट्टच करतायत खूप. तेव्हा इकडे मानिनी म्हणते, हो जीवाला आहे हट्ट करायची सवय. अगं पण दोघेजण एकमेकांबरोबर बोला ना, असं ओरडून एकमेकांवरती काय होणार आहे सांगा बरं. जे काही आहे ते एकमेकांजवळ बोला, त्याच्यातून काहीतरी सोल्युशन काढा, बरोबर ना? तेव्हा इकडे रम्या म्हणत असते की अरे वा, म्हणजे तुम्ही जबरदस्त प्लॅनिंग केलं आहे, म्हणजे इथे तुमचं नाव तर कुठेच येणार नाही, नाही का? हे सगळं त्या जीवाने जाणून बुजून केलं आहे, मुद्दाम केल्यासारखं वाटतं आहे. आणि आता नंदिनीला त्या गोष्टीचा भयंकर राग आला असेल, हो ना? तेव्हा वसू म्हणते, मग काय? तिला असं वाटतंय की नंदिनी म्हणत होती की जीवा पेपर साईन करायच्या आधी निदान ते तुम्ही वाचायला तरी हवे होते. इथे जीवाचं काय नडलं माहिती आहे? जीवाने भास्करवरती खूपच जास्त आंधळा विश्वास ठेवला, ते नडलं त्याला. तेव्हा रम्या म्हणते, पण जेव्हा तो ॲग्रीमेंट साईन करत होता तेव्हा त्याने तो महत्त्वाचा पेपर वाचलाच नाही का? महत्त्वाचा नियम की बाबा ती जागा कुठली आहे, आणि नंतरला एकदा का प्लॅनिंग तुम्हाला सांगितलं की त्याच्यावरती तुमचा ताबा येईल, ते प्रोजेक्ट तुमचं होईल, असं त्याला कळलं नाही का वाचनामध्ये? तेव्हा इकडे भास्कर काका म्हणतात की त्याला मी फक्त वरचे महत्त्वाचे पेपर दाखवले, आणि जे एकदम महत्त्वाचे जास्तीत जास्त महत्त्वाचे पेपर होते ते मी खाली ठेवले होते, आणि त्याच्यावरती एक साधा पेपर लावून ठेवला होता. उत्साहाच्या भरामध्ये तिथे जीवाने सगळ्या पेपरवरती सह्या करून टाकल्या, कारण त्याला आनंद निवासमध्ये जायचं होतं ना नंदिनीला सरप्राईज द्यायला. म्हणूनच त्याने पटापट सह्या केल्या आणि तो निघून गेला. पण त्याला कळलंच नाही की त्याने महत्त्वाच्या पेपरवरती सही केले, ज्याच्यामध्ये इथे एकदा का आयडिया सांगितली की त्याचं जे आयडिया प्रपोजल आहे ते आमचं होऊन जाईल, त्याच्यावरती आमचा ताबा राहील, हे त्याला माहितीच नव्हतं. तेव्हा इथे रम्या म्हणते, मग आता नक्की काय घडलं? तेव्हा वसू म्हणते, हे बघ, जीवाला काहीतरी स्वतःचं सुरू करायचं होतं, तर जीवाचं आता प्लॅनिंग ते त्याचं राहिलं नाही. ते आता झालं कुणाचं? तर भास्कर आणि त्याच्या कंपनीचं. ती आयडिया त्यांची झाली. आणि इथे नंदिनी जे आनंद निवास तिचं स्वप्न होतं, ते स्वप्न आता आपण तिच्याकडून हिरावून घेतलं. ती जागा तिने रेंटवरती घेतली होती, पण ती जागा आता ओनरकडून भास्करने पूर्णपणे विकत घेतली. त्याच्यामुळे आता 15 दिवसांमध्ये त्या जागेवरती बिल्डोजर चालणार म्हणजे चालणारच, आणि तिथे त्यांचं स्वप्न पूर्ण होणार, बरोबर ना? आणि इतकी महत्त्वाची जागा आपल्या हातातून गेले, ती सुद्धा जीवांमुळे गेले, हे जेव्हा आता नंदिनीला कळेल, तेव्हा नंदिनी कधीच इथे जीवाला माफ करणार नाही, हे मात्र नक्की. तिला असं वाटेल की जीवामुळेच ही जागा माझ्या हातातून गेलेली आहे, आणि मग काय, नंदिनी जीवाला सोडून निघून जाईल. आनंद निवास तिच्या हातातून गेल्यासाठी ती फक्त जीवाला ब्लेम करेल, आणि इथे जीवाला सुद्धा अपराधासारखं वाटेल. आणि त्याच्यामध्ये त्याचं इतकं महत्त्वाचं प्रोजेक्ट लो कॉस्ट हाऊसिंगचं, हे आता गेलं कुणाकडे? भास्करच्या कंपनीकडे. त्याचं असं स्वतःचं आता काहीच राहणार नाही. म्हणजे आपण दोघांकडून ही बदला घेतला की नाही? त्या नंदिनीमुळे माझा भाऊ, त्याने त्याच्या हातातली राखी काढून फेकून दिली होती ना, विसरणार नाही आहे मी कधीच हे सगळं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नंदिनी म्हणत असते, आई सॉरी, खरंच सॉरी, मला त्यांच्यावरती चिडायचं नव्हतं, पण ते हट्टच असा करत होते म्हणून मला चिडावं लागलं. तेव्हा इथे मानिनी म्हणते, हो का रे जीवा, काय हट्ट करत होतास तू? तेव्हा जीवा म्हणत असतो, हो आई, माझीच चुकी आहे, मीच नको तो हट्ट करून बसलो, खरं तर माझीच चुकी आहे, माझ्यामुळे नंदिनी हर्ट झाली, हे मी मान्य करतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नक्की झालं तरी काय, असं मानिनी जेव्हा विचारते तेव्हा नंदिनीला खूप वाईट वाटतं. मानिनी म्हणते, ते सगळं जाऊ दे, आधी तुमच्या आनंद निवासची 10th ॲनिव्हर्सरी कशी झाली ती सांग ना. तेव्हा इथे आता नंदिनीला सगळं आठवतं की 10th ॲनिव्हर्सरीच्या दिवशीच इथे आता आनंद निवास पाडायला काही लोक आलेले आहेत, आणि ते 15 दिवसांमध्ये पाडलं जाणार आहे, आणि ते आनंद निवास 15 दिवसानंतर नंदिनीचं राहणारच नाही आहे, असं आता सगळं काही इथे तिला आठवतं, नंदिनीला आठवतं. तेव्हा ती म्हणते, हो आई, चांगलं झालं सगळं, खरंच चांगलं झालं. मला तर इथे आता जीवांनी खूप मोठं सरप्राईजसुद्धा दिलं, नाही का जीवा? तेव्हा इथे जीवा गप्पच बसतो, आणि तो आता म्हणतो की आई मी आलोच हां. तेव्हा तो ते सगळे पुठ्ठे वगैरे घेऊन जात असतो. तेव्हा मानिनी म्हणते, काय रे जीवा,
हे काय तुझ्या हातामध्ये सगळं तुटले फुटले, काय आहे काय ते? तेव्हा जीवा म्हणतो, नाही आई, काही नाही आहे ते. तेव्हा मानिनी म्हणते, अरे असं काय करतोयस, काही तयार केलं होतंस का तू कसलं तरी मॉडेल? तेव्हा प्रेक्षकांनो इथे जीवा म्हणतो, आई हे मॉडेल आहे ना ते आनंद निवासचं आहे, नंदिनीच्या आनंद निवासचं मॉडेल मी तयार केलं होतं नंदिनीला सरप्राईज देण्यासाठी. तेव्हा ती म्हणते, हो का, मग काय झालं, हे तुटलं का? तेव्हा नंदिनी लगेच म्हणते, हो आई, ते चुकून माझ्या हातून पडलं आणि ते तुटलं. तेव्हा इथे मानिनी म्हणते, अच्छा ते तुटलं का, म्हणून तुम्ही रागवताय का एकमेकांवरती? हे बघा, एकमेकांवरती रागवायची काही गरज नाही आहे तुम्हाला. ते तुटलं आहे ना नंदिनी, काळजी करू नको. जीवा आहे ना ते तुला सगळं काही नीट करून देईल. जे तुटलं आहे ना ते जीवा तुला जोडून देईल, नको काळजी करू. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अनिशा म्हणत असते, काव्या अगं काय बोलतेस काय तू? तू ते घर सोडून निघून आलीस, पण का? तुला स्वतःलाच निर्दोष सिद्ध करणार होतीस ना? तेव्हा इथे काव्या म्हणते, हो मी मानिनी काकूंना शब्द दिला होता, पण अगं मानिनी काकू काही ऐकूनच घ्यायला तयार नाही आहेत. त्या सारख्या मला इथे जाब विचारतायत, मला नको नको ते बोलतायत, मला सहन नाही झालं ते, माझी घुसमट व्हायला लागली तिथे, आणि म्हणूनच मी त्यांना दिलेला शब्द मोडला. मी आले एकदाचं ते घर सोडून, कारण मानिनी काकूंची ती इच्छा होती ना की मी ते घर सोडून निघून यावं, म्हणून मी सोडलं ते घर. मला नाही जायचं आता तिथे, मला कंटाळा आला आहे. रोज रोजच्या त्या बोलण्याचा मला खरंच अनिशा कंटाळा आला आहे. मी आले सगळं सोडून, मरू दे तिकडं. तेव्हा इथे अनिशा म्हणते, मग आता काय करणार आहेस तू, सांग ना, कुठे जाणार आहेस तू? तेव्हा काव्या म्हणते, थोडे दिवस मी तुझ्या इथे राहीन आणि नंतर बघेन या आयुष्याचं काय करायचं आहे ते. मला तर आता जगायची सुद्धा आहे ना इच्छा राहिलेली नाही आहे, मी खरंच सांगते, मरून जावंसं वाटतंय मला. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता अनिशा म्हणत असते, ए बाई अगं गप्प बस, हे काय बोलतेस तू, मरायच्या वगैरे गोष्टी करतेस? या अख्ख्या कॉलेजमध्ये आहे ना जे तुझ्याकडे आहे ना ते कुणाकडेच नाही आहे. जगातला सगळा बेस्ट मुलगा तुझ्याकडे आहे, तुझा नवरा म्हणून, जो तुझ्यावरती किती जास्त प्रेम करतो. त्याच्यासाठी तू काय आहेस ना हे तू आधी स्वतःला विचार आणि मग असे शब्द तोंडातून काढ, कळलं ना तुला? तेव्हा इथे आता काव्या म्हणत असते, अगं ते सगळं ठीक आहे गं, पण तुला माहिती आहे ना इथे आता मानिनी काकूंनी काय अट ठेवली आहे आणि ती मी पूर्ण करू शकत नाही आहे. तेव्हा इथे अनिशा म्हणत असते, हे बघ, जास्त विचार करायची ना तुला गरज नाही आहे. तू स्वतःच्या हातचं काही गमावू नकोस, काही गरज नाही आहे त्याची. एक काम कर, सगळं काही सत्य सांगून टाक, त्या जीवाचं नाव सांगून टाक सगळ्यांना, काही फरक पडत नाही. तेव्हा काव्या म्हणते, अनिशा असं काय करतेस? मी तुला आधीच सांगितलं आहे ना, मी जीवाचं नाव नाही घेऊ शकत. मी माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त अगं नाही करू शकत, कळते का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो इथे अनिशा म्हणते, मग काय करणार आहेस? स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार आहेस का? आणि हे बघ, तू स्वतः मरून जाण्याचा प्रयत्न केलास ना तरीसुद्धा जिजू आहेत ना, पार जिजू, ते तुला कधीच काही होऊ देणार नाही. तुझ्यावरचं मरण ते स्वतःवरती घेतील. तेव्हा इथे काव्य म्हणते, नाही अनिशा नाही, त्यांना जर काही होणार असेल ना तर मला नाही चालणार. त्यांच्यावरचं मरण मी स्वतःवरती घेईन, कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो इथे अनिशा म्हणत असते, काव्या अगं तू पार जिजूंमध्ये आहे ना पूर्णपणे आता गुंतून चाललेस. ते बघ तिकडे तिकडे आता बल्ब एजा करत असतो. ती म्हणते, ते बघ सत्य आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो जेव्हा मानिनी म्हणत असते की तुटलेलं आहे ना जीवा जोडून देईल ना तुला, तेव्हा नंदिनी म्हणते, हो तुटलेलं जीवांना जोडता येतं? तेव्हा मानिनी म्हणते, हो अगं, जीवाला काही तुटलं असेल ना तर त्याला जोडता येतं, आणि फक्त तुटलेल्या वस्तूच जोडत नाही आहे तो, तर तुटलेली नातीसुद्धा कशी जोडायची ना ते बरोबर माहिती आहे माझ्या जीवाला. अगं जीवाला नाती गोती तुटलेल्या वस्तू सगळं काही जपायला आवडतं गं, आणि तो नक्की तुला हे सगळं नीट करून देईल. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हो का, चांगलं आहे, मग छान आहे. ती म्हणते, बरं आई मी जाऊ का? मी जरा माझ्या रूममध्ये जाते आणि थोडा वेळ आराम करते, खरंच मी खूप थकले आई. तेव्हा इथे मानिनी म्हणते, हो ना, जा जा, तू तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर. तेव्हा इथे नंदिनी आता रूममध्ये निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मानिनी जीवाला सुद्धा म्हणते, जीवा जा, तू सुद्धा जा आणि तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता मानिनी नंदिनीला म्हणत असते की नंदिनी, काव्या सगळं शेअर करत असेल ना गं तुझ्याबरोबर, तिच्या बाबतीतलं सगळं तुला माहिती असेलच नाही का? तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हो आई, पण आजच तुम्ही अचानक असं का विचारताय? काही झालं आहे का? तुम्हाला काव्याबद्दल काही विचारायचं आहे का? काही माहिती हवी तुम्हाला? तेव्हा मानिनी आता गप्पच बसते. तर इथे जीवा आलेला असतो
आणि तो इन्व्हेस्टर जाधवला म्हणत असतो की हे बघा सर, मी तुमच्यासमोर हात जोडतो, प्लीज तुम्हाला मी विनंती करतो, तुम्ही प्लीज हे प्रोजेक्ट मागे घ्या, प्लीज तुम्ही त्या जागेवरती हे काम सुरू करू नका, मी तुम्हाला विनंती करतो. इथे आता जीवा खूप प्रयत्न करत असतो त्या लोकांना मनवण्यासाठी. तेव्हा इथे पार्थ आता थकून घरी आलेला असतो. तेव्हा मानिनी म्हणत असते, पार्थ, तू अजून काव्याला शोधत होतास का? नाही मिळाली ना ती तुला? तेव्हा पार्थ म्हणतो, हो ना गाई, मी काव्याला सगळीकडे शोधलं, पण काव्या मला कुठे सापडलंच नाही. कुठे गेले असतील काव्या? तुला काही माहिती आहे का? असं पार्थ आता मानिनीला विचारत असतो.